हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग व्हिडिओ. तर मित्रांनो, आज भावाचं लग्न आहे. त्यामुळे सकाळी 5 वाजेपासून उठले, कारण त्यांनी वैदिकनुसार ठेवलेले, कारण वैदिक ही 8 वाजता चालू होणार आहे आणि लग्न आणि तेव्हाच लग्न होऊन जाणार आहे. दुपारी रिसेप्शन ठेवले त्यांनी. तर आम्ही सकाळी 5 वाजेपासून उठलेलो आहे आणि अजून तर काय फक्त फ्रेश झाले. अजून तर काय ड्रेस चेंज केला नाही, कारण बाहेर खूप पाऊस पडतोय. डायरेक्ट लॉन्ग्सवर गेल्यावरच आम्ही चेंज करणार आहे. हॅलो, पोचला का? तर गाईज मस्त झोपा चालू आहे. सकाळ 5 वाजता उठावं लागलेलं आहे, कारण आज लग्न आहे आणि लग्नामुळे खूप बिझी शेड्यूल झाला आहे. आणि आता आम्ही बिनसूरच्या पुढे आहे. बिनसूरच्या पुढे लग्न कुठे रे? लग्न वाकदला आहे. आम्ही आता जवळ चाललोय. 10 किलोमीटर बाकी आहे. हे बघा, हा काय म्हणतो, बोल काय बोलायचं आहे? काहीच नाही. कशाला? तर काहीच पाऊस पण जोरात चालू आहे. एवढ्या पावसात त्याला कसं मिरवणार काय माहिती. आता लग्नाला आले आणि तर काय चालू आहे बघा. हे बघा, ही तर डायरेक्ट झोपेतून उठून आली आहे. हा, लाल परी. या पोरीला गाडी लागते बर का, या पोरीला गाडी लागते. या पण यांनी थांबवली नाही. काय बोलायचं? बोल 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 बोल. हा बोल, काय म्हणायचंय? काही नाही, बोलायचं काय नाही, पण ब्लॉग मध्ये घे म्हणते. आज हमारे भाई की शादी है, आपको सबको आने का. तो उद्या टाकणार आहे ना, पण मी जाने दो, फिर हमने आज बोला है ना की शादी है. आज मेरे भाई की शादी. मामा आहे ना तुझा तो. आज मेरी भाई, आज मेरे मामा की शादी है. गप्पा मारायला आलाय का? गप्पा मारायला आलाय. तुला काय वाटतं का? तुला काय वाटतं का? तुला काय वाटतं का? कोणती केस लढून आले? थांब रे, थांब. अरे ब्लॉग मध्ये घ्यायचं आपल्याला. एवढे का? तेवढे एक. अरे एवढे एक गेला. झाला का? दोन शब्द बोला इथं. आपल्याचं लग्न रे, असं गाडं धुवायचं काम पडले.
गाईज आता इथे रडण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे कोपऱ्यात येऊन बसलोय. सर्वांच्या आवाजी आहे. आम्ही लग्न झालेलं आहे, आता नवरी आता रडते आहे. आम्ही आता तिला घेऊन जाणार आहे. धन्यवाद. तिकडे घ्या, तिकडे घे. हे बघा कशी रडत आहे सगळे. बघा बघा इकडे 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 हे बघा हसता पण आहे रडता पण आहे. हे बघा एवढी आतूच्या गळ्यामध्ये पडून रडती बघा. आता शेवट आतून तर तिला घरीच घेऊन जाणार, तरी पण ती रडती आतूच्या गळ्यात पडून. हौस पूर्ण करत दिला मायेचा धागा. मामी झाली आई, मैत्रीण माझी जीवा भावाची, तिने कधीच जाणू दिली नाही उणीव मायेची. माहेर असं सुरेख बाई, माणसं सारी प्रेमळ, तिथल्या आठवणी कायम माझ्या मनात जपल. 16 सोमवार केले खास, महादेवाला धरला ध्यास, महादेवासारखा पती लाभावा हीच होती मनात आस. सासर कसं बाई सासर कसं, वाहेगाव साड आहे गाव, प्रेम आणि विश्वासाने उजाळला प्रत्येक ठाव. सासूबाईंनी केले खूप कष्ट, थाटला सुंदर संसार, त्यांच्या संस्कारांनी फुलला आमचा सुखाचा परिवार. सासरे प्रेमळ, वडिलांची उणीव करणारे पूर्ण, त्यांच्या मायेच्या सावलीत आयुष्य झाले परिपूर्ण. प्रवीण भाऊजी आहेत भावासारखे, भावाची घेतली जागा, प्रेम आपुलकी आणि आधाराने जपला प्रत्येक धागा. शिवानी वहिनी आहे सांभाळणारी, गोड आणि नेहमी हसवणारी, तिच्या प्रेमा स्वभावाने घरभर आनंद फुलवणारी. ननंदबाई प्रणालीताई आहेत भन्नाट, हसवण्यात त्यांचा नाही हात, घरभर असतो आनंद, त्यांच्यामुळेच रमतो प्रत्येक क्षण खास. सगळे झाले आता राहिलं तरी कोण, माझ्या संसाराचा राजा म्हणजे त्याच्या हृदयावर कोरले गेले माझे सारे क्षण. 16 सोमवारांचं फळ, महादेवाचा लाभला आशीर्वाद. गाईज रात्रीचे 1 वाजले आणि असा मॉल कुठे भेटू शकतो मला फक्त सांगा. तर गाईज रात्री 1:30 वाजेपर्यंत वरात चालली, त्यानंतर आम्ही झोपलो. आता सकाळ झाली, उठलोय. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.